नमस्कार. मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात नॉमेनक्लेचरला. आज आपल्याला बघायचं नॉमेनक्लेचर कार्बॉक्सिलिक ॲसिडचं. कार्बॉक्सिलिक ॲसिडला कसं नाव लिहितात त्याच्या संबंधित माहिती आपण घेऊयात. नॉमेनक्लेचर दोन प्रकारचं असतं. एक असते कॉमन नेम सिस्टीम, एक असते IUPAC नेम सिस्टीम. या ठिकाणी आज आपल्याला बघायचं आहे कॉमन नेम सिस्टीम. कार्बॉक्सिलिक ॲसिड जो आहे, या कार्बॉक्सिलिक ॲसिडला कॉमन नाव कसं लिहितात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. आणि मग एक एक शब्द या ठिकाणी आपण बघूयात. तत्पूर्वी काही गोष्टी याच्या आधी पण सांगितल्या होत्या, पुन्हा रिपीट करतो. तुम्हाला माहीत आहे कार्बनची संख्या किती असली पाहिजे आणि कार्बनची संख्या किती असल्यानंतर कोणता शब्द वापरायचा याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी याच्या आधी सांगितलेली होती. ती पुन्हा रिपीट करतो. पहा, समजा कार्बन एक आहे. कार्बनची संख्या जर फक्त एक असेल तर कार्बनच्या एक संख्येसाठी आपण शब्द वापरायचा फार्म. का म्हणायचं? फार्म. बघा, कार्बनची संख्या जर एक असेल तर त्याच्यासाठी शब्द वापरा फार्म. फार्म म्हणजे कार्बनची संख्या एक असणे. कार्बनची संख्या समजा 2 आहे, म्हणा ॲसिड. फार्म ॲसिड. त्यानंतर कार्बनची संख्या जर 3 असेल, कार्बनची संख्या जर 3 असेल तर त्याच्यासाठी शब्द वापरायचा आहे प्रोपिओन. प्रोपिओन. पहा, फार्म, ॲसिड, प्रोपिओन 3 शब्द झाले. कार्बनची संख्या जर 4 असेल तर त्यासाठी वापरा शब्द ब्युटीर. आणि कार्बनची संख्या जर 5 असेल तर त्यासाठी वापरा व्हॅलेर. हे काही महत्त्वाचे शब्द आहेत जे आपल्याला माहीत पाहिजे. कार्बनची संख्या 1 असेल फार्म म्हणा, कार्बनची संख्या 2 असेल ॲसिड म्हणा, कार्बनची संख्या 3 असेल प्रोपिओन म्हणा, कार्बनची संख्या 4 असेल ब्युटीर म्हणा, आणि कार्बनची संख्या जर 5 असेल तर व्हॅलेर म्हणा. फार्म, ॲसिड, प्रोपिओन, ब्युटीर, व्हॅलेर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग या ठिकाणी आपल्याला करता येतात. या प्रत्येकाचा अर्थ आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता तुम्हाला माहीत आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड नेमकं कोण आहे? कार्बॉक्सिलिक ॲसिड कोणाला म्हणायचं? बाबांनो, एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं ज्याच्यामध्ये कार्बॉक्सिल ग्रुप आहे. आता तुम्हाला माहीत असेल, पहा, C++O आणि H हा कुठला ग्रुप आहे? हा जो ग्रुप तुमच्यासमोर मी लिहिलेला आहे या ग्रुपचं नाव आहे कार्बॉक्सिल ग्रुप. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं ज्याच्यामध्ये हा कार्बॉक्सिल ग्रुप असतो C++OOH, त्याला आपण कार्बॉक्सिलिक ॲसिड असं म्हणतो. म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड असण्यासाठी त्याच्यामध्ये असला पाहिजे COOH ग्रुप, त्याला म्हणतो आपण कार्बॉक्सिलिक ॲसिड. म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड कोण आहे? कार्बॉक्सिलिक ॲसिड हा अशा प्रकारचा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बॉक्सिल ग्रुप आहे किंवा COOH ग्रुप आहे. ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. आणि मग याचं आपण कॉमन नेम सिस्टीमनुसार नाव पाहणार आहोत. आणि हे सगळे शब्द पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचे आहेत. आता एका एकाचं आपण नाव त्या ठिकाणी आपण घेऊया, पण हे सगळे शब्द आपण लक्षात घ्यायचे. फार्म, ॲसिड, प्रोपिओन, ब्युटेर, व्हॅलेर. समजलं का? हे शब्द कधीही विसरू नका. हे शब्द जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला प्रत्येकाचं नाव लिहिता येईल. कसं लिहायचं ते तुमच्यासमोर मी टप्प्याटप्प्यानं सांगतो. पहा, आता पहिले एक्झाम्पल बघा. इथं 1 नंबरचं एक्झाम्पल तुमच्यासमोर मी सांगतोय. HCOOH. नीट आहे का बघा. आता हे कोण आहे? कार्बॉक्सिलिक ॲसिड. तुम्हा सर्वांना माहीत असलं पाहिजे कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे आणि त्या कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बनची संख्या किती आहे? 1 आहे. एकच कार्बन आहे. आणि तुम्हाला माहीत आहे कार्बॉक्सिलिक ॲसिडला कॉमन नाव लिहित असताना तुम्ही त्या ठिकाणी कार्बनची संख्या मोजायची आहे आणि याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या 1 आहे. म्हणून शब्द वापरायचा फार्म. फार्म. कळलं का? आणि मग त्याच्यासमोर तुम्ही काय वापरा? सफिक्स वापरा. कोणता सफिक्स वापरायचं? IC ॲसिड. हे तरी तो वाटलंच मी. IC ॲसिड हे लय महत्त्वाचं वाक्य आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिड जो आहे, कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी आपण काय वापरणार आहोत? सफिक्स वापरणार आहोत. कोणता सफिक्स वापरणार आहोत आपण? IC ॲसिड. मग ह्याच्या समोर लिहा, म्हणजे नावाच्या समोर लिहायचं, त्याला म्हटलं IC ॲसिड. आणि मग ह्याच्या समोर येईल फॉर्मिक ॲसिड. कळलं का? म्हणजे कार्बन किती? 1 आहे.
कार्बनची संख्या 1 आहे म्हणून आपण काय लिहिलं फार्म. आणि हा कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी आपण कोणतं सफिक्स वापरतो आयसी ॲसिड कॉमन नेम सिस्टीममध्ये आणि म्हणून आयसी ॲसिड लिहिलं नाव झालं फार्मिक ॲसिड. समजते नीट लक्षात घ्या बरं का. म्हणून कधी पण लक्षात घ्या कार्बनची संख्या किती आहे बघा कार्बनच्या संख्येनुसार तो शब्द लिहा. फार्म ॲसिड ब्युटिर व्हॅलेर आहे का फार्म ॲसिड प्रोपिओन ब्युटिर व्हॅलेर हा शब्द लिहा. फार्म ॲसिड प्रोपिओन ब्युटिर व्हॅलेर अशा प्रकारचा शब्द प्रयोग करा आणि मग त्याच्यासमोर लिहा आयसी ॲसिड. अशा प्रकारे त्याला नाव लिहिता येतो. पहा नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. आता दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आणि या दुसऱ्या एक्झाम्पलचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आता ह्याचं नाव काय येईल बाबांनो. आता दुसरं एक्झाम्पल पहा CH3 C डबल बॉन्ड OH हे तुमच्यासमोर आहे. आता पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा बघा 1 2. तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या जर 2 असेल तर कुठला शब्द वापरायचा ॲसिड शब्द वापरायचा. ठीक आहे लिहूयात आपण ॲसिड. आणि मग तुम्हाला माहित आहे याच्यासमोर आपण लिहू सफिक्स कुठला आयसी ॲसिड म्हणजे ॲसिटिक ॲसिड नाव झालं. काय नाव झालं ॲसिटिक ॲसिड. अशा प्रकारचं ह्या कंपाऊंडचं नाव झालं. तसं बाकीच्या कंपाऊंडला सुद्धा आपल्याला नाव लिहिता येतं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पहा तिसरं CH3 CH2 C डबल बॉन्ड OH मोजा कार्बन 1 2 3. तुम्हाला माहित आहे 3 कार्बनची संख्या असेल तर कुठला शब्द वापरायचा प्रोपिओन लिहूयात आपण हो का प्रोपिओन. आणि ह्याच्यासमोर लिहायचं आहे आयसी ॲसिड हो का हे आयसी आणि ॲसिड नाव झालं प्रोपिओनिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड प्रोपिओनिक ॲसिड. प्रत्येकाचं नाव लिहित असताना कार्बनची संख्या मोजा. कार्बनच्या संख्येनुसार योग्य तो शब्द लिहा. फार्म ॲसिड प्रोपिओन ब्युटिर व्हॅलेर फार्म ॲसिड प्रोपिओन ब्युटिर व्हॅलेर या प्रकारे आणि मग त्याप्रमाणे आपण नाव लिहू शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेता येतात. आता आणखीन काही उदाहरणं आपण घेऊयात. पहा 3 झाले. चौथं बघा CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH. आता हा कंपाऊंड तुमच्या समोर आहे. या कंपाऊंडला आपल्याला नाव लिहायचं आहे. मग या कंपाऊंडला आपण कसं नाव लिहिणार तर या कंपाऊंडला नाव लिहित असताना पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा. मोजा बरं 1 2 3 4. आता कार्बनची संख्या 4 आहे म्हणजे काय ब्युटिर कळलं का. आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी आपण काय लिहायचं पुढे आयसी ॲसिड नाव झालं ब्युटिरिक ॲसिड नाव झालं ब्युटिरिक ॲसिड. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण बघा CH3 CH2 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 C डबल बॉन्ड O आणि OH. आता हा कंपाऊंड आपल्या समोर आहे. आपल्याला काय माहित आहे बाबांनो कार्बनची संख्या तुम्ही मोजायची आहे. पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या कार्बनची संख्या काउंट करायची आहे. कार्बन किती आहे याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या 5 आहे. मोजा 1 2 3 4 5. पण तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या जर 5 असेल तर 5 कार्बनसाठी आपल्याला कुठला शब्द यूज करायचा आहे व्हॅलेर लिहिलं व्हॅलेर आणि पुढे आयसी ॲसिड सफिक्स नाव झालं व्हॅलेरिक ॲसिड. बघा अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कार्बॉक्सिलिक ॲसिडला कॉमन नाव लिहिता येतं. आपण लिहिलेलं नाव हे कॉमन नाव आहे हे विसरायचं नाही. सो दिस इज द कॉमन नेम सिस्टीम ऑफ द कार्बॉक्सिलिक ॲसिड. ठीक आहे. आता आणखीन काही गोष्टी सांगतो. पहिल्यांदा लक्षात घ्या कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी कॉमन नाव लिहित असताना महत्त्वाचं काय आहे कार्बनची संख्या मोजायची आहे आणि कार्बनच्या संख्येनुसार योग्य तो शब्द वापरा. कार्बनची संख्या 1 फार्म कार्बनची संख्या 2 ॲसिड कार्बनची संख्या 3 प्रोपिओन कार्बनची संख्या 4 ब्युटिर कार्बनची संख्या 5 व्हॅलेर आणि मग त्याच्यासमोर सफिक्स लिहायचा आहे. आणि सफिक्स कुठला लिहायचा आहे तुम्हाला माहित आहे. त्या ठिकाणी आपण जो सफिक्स लिहिणार आहोत तो सफिक्स आहे आयसी ॲसिड आणि मग त्याप्रमाणे फॉर्मिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड प्रोपिओनिक ॲसिड अशा प्रकारची नावं त्या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. ओके. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य समजा 2 नंबरच्या कार्बनला जर 1 CH3 असेल 2 नंबरच्या कार्बनला जर 1 CH3 असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आयसो वापरायचा आहे. कळलं का. म्हणजे नावाच्या अगोदर प्रिफिक्स घ्यायचा आयसो. कळलं का. प्रिफिक्स म्हणजे काय जे नावाच्या अगोदर वापरतात त्याला म्हणतात प्रिफिक्स.
आपण लक्षात घ्यायचं बाबांनो, जर 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 ग्रुप जोडला असेल तर त्या ठिकाणी आयसो हे प्रिफिक्स वापरायचं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मग अशा प्रकारची काही उदाहरणं आपण घेऊयात. पहा, CH3 CH CH3 COH. आता उदाहरण आपल्या समोर आहे. आता बघा, पहिल्यांदा काय करू आपण, ह्याचं नाव लिहू. मोजा कार्बन 1 2 3 4. कार्बनची संख्या किती आहे? एकूण कार्बनची संख्या किती आहे? तर याच्यामध्ये असलेल्या एकूण कार्बनची संख्या किती आहे तुम्हा सर्वांना माहित आहे. तर ती कार्बनची संख्या आहे 4. मग 4 कार्बनसाठी शब्द कुठला वापरायचं? ब्युटीरल. हे लिहिलं ब्युटीरल. आणि कार्बोक्सिलिक ऍसिडसाठी सफिक्स काय वापरणार? आयसी ऍसिड. नाव झालं ब्युटिरिक ऍसिड. परंतु 1 2 2 नंबरच्या कार्बनला जर एक CH3 ग्रुप जोडला असेल, 2 नंबरच्या कार्बनला जर एक CH3 ग्रुप जोडला असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो? आयसो हे प्रिफिक्स वापरतो. म्हणून 1 2 2 नंबरला एक CH3 आहे म्हणून ह्याच्या आधी लिहायचं आयसो. नाव झालं आयसो ब्युटिरिक ऍसिड. नाव काय झालं? आयसो ब्युटिरिक ऍसिड. अशा प्रकारे या कंपाऊंडला नाव दिलं आपण आयसो ब्युटिरिक ऍसिड. चला नेक्स्ट उदाहरण बघा. CH3 CH CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH. समजा असं उदाहरण आहे. मग आता याला ना तुम्ही नाव काय देणार? पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा. 1 2 3 4 5. 5 म्हणजे काय येईल? व्हॅलियर. लिहा व्हॅलियर. मग लिहा आयसी ऍसिड. हो का? आयसी ऍसिड. नाव झालं व्हॅलेरिक ऍसिड. लक्षात घ्या, 1 2 2 नंबरच्या कार्बनला एक CH3 ग्रुप जोडलेला असेल तर आयसो घ्यायचं म्हणून घेतलं आपण आयसो. नाव झालं आयसो व्हॅलेरिक ऍसिड. आयसो ब्युटिरिक ऍसिड, आयसो व्हॅलेरिक ऍसिड. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी लिहिता येतं. आणखीन काही उदाहरण आहेत. आता आणखीन एक उदाहरण आपण इथे लिहूया. CH2 डबल बॉन्ड CH. आता हा कोणता ग्रुप आहे? तर याचं नाव आहे, नीट लक्षात घ्या बरं का, CH2 डबल बॉन्ड CH. आता याच्या कुठं काही ना, जर तुमच्या समोर CH2 डबल बॉन्ड CH आला तर ह्या ग्रुपचं नाव काय आहे? व्हिनिल ग्रुप आहे. CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे व्हिनिल. परंतु एक लक्षात घ्यायचं, व्हिनिल ग्रुपच्या समोर जर व्हिनिल ग्रुपला कार्बन असलेला फंगशनल ग्रुप जोडला. का म्हणलं मी? जर व्हिनिल ग्रुपला कार्बन असलेला फंगशनल ग्रुप जोडला तर त्या व्हिनिल ग्रुपसाठी वेगळा शब्द प्रयोग करायचा आपल्याला आणि त्याला म्हणायचं ॲक्रिल ग्रुप. कसला? ॲक्रिल. आता बघा, C डबल बॉन्ड O OH. आता CH2 डबल बॉन्ड CH हा जो ग्रुप आहे, ह्या ग्रुपला आपण काय म्हणलं? या ग्रुपसाठी आपण शब्द प्रयोग केला बाबांनो, हा व्हिनिल आहे. परंतु व्हिनिल ग्रुपला जर कार्बन असलेला फंगशनल ग्रुप जर जोडलेला असेल तर ह्याला म्हणायचं ॲक्रिल ग्रुप. कसला? ॲक्रिल. आणि म्हणून नाव झालं याचं ॲक्रिलिक ॲसिड. ॲक्रिलिक ॲसिड. या कंपाऊंडचं नाव काय झालं? ॲक्रिलिक ॲसिड. हे एक वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. ॲक्रिलिक ॲसिड असं ह्या कंपाऊंडचं आहे आणि ह्याला ॲक्रिलिक कधी म्हणायचं ते पण सांगितलं मी तुम्हाला, तर व्यवस्थित समजून घ्या. ओके, पहा नेक्स्ट आहे. पहा 8 झालं. 9वी एक्झाम्पल CH2. पहा थोडंसं CH3 CH डबल बॉन्ड CH COOH. ठीक आहे. ह्याचं नाव आहे क्रोटिक ॲसिड. का नाव आहे? क्रोटिक ॲसिड. हे लक्षात ठेवा तुमचं डायरेक्टली. क्रोटिक ॲसिड ह्याचं कॉमन नाव आहे. अशा प्रकारचे काही कंपाऊंड्स आहेत ज्यांना आपण कॉमन नाव लिहू शकतो. ह्याचं नाव कसं आलं ते तुम्हाला सांगितलं बरं का. हे आहे ॲक्च्युली व्हिनिल ग्रुप. परंतु व्हिनिल ग्रुपला जर अशा प्रकारचा फंगशनल ग्रुप जोडलेला असेल ज्याच्यामध्ये COH असेल, दॅट इज कॉल्ड एज ॲक्रिल. म्हणून नाव झालं ॲक्रिलिक ॲसिड आणि ह्याचं नाव आहे क्रोटिक ॲसिड. पहा ह्याचं नाव आहे बेन्झॉइक ॲसिड. लक्षात ठेवा डायरेक्ट ह्याचं नाव बेन्झॉइक ॲसिड. या कंपाऊंडचं नाव काय असेल? बेन्झॉइक ॲसिड. तर हे अशा प्रकारचं हे सगळं कॉमन नेम सिस्टीम आहे. कॉमन नेम सिस्टीमनुसार या सगळ्या कंपाऊंडला आपण कॉमन नाव लिहू शकतो. ठीक आहे. अजून एक महत्त्वाचं वाक्य आहे. तुम्ही कॉमन नाव लिहित असताना
तुम्ही कॉमन नाव लिहित असताना अल्फा बीटा गॅमा डेल्टा याच्यासारख्या ग्रीक अल्फाबेटचा सुद्धा वापर करू शकता. का म्हणलं मी? कॉमन नाव लिहिण्यासाठी आपण ग्रीक अल्फाबेट सुद्धा वापरू शकतो. कुठले? अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा. कळलं का? मग याचा वापर कसं करायचं ते पण सांगतो. पहा, पप्पा हे संपले का? हे संपले बघा. आता या ठिकाणी आपल्याला नाव लिहायचं आहे. आता बघा COOH हे काय? फंक्शनल ग्रुप. एक लक्षात ठेवा, फंक्शनल ग्रुपला लागून असलेल्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणायचं. फंक्शनल ग्रुपला डायरेक्ट चिटकून असलेला लागून असलेला जो कार्बन आहे त्या कार्बनला म्हणायचं अल्फा कार्बन. हो का? हा अल्फा, त्याच्या जवळचा बीटा. नाव लिहायचं आहे कॉमन नाव. कॉमन नाव लिहायची ही पण पद्धत आहे. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा हे सगळे ग्रीक अल्फाबेट आहेत आणि या ग्रीक अल्फाबेटचा वापर करून आपण कॉमन नाव लिहू शकतो. कसं लिहायचं तर त्याचे काही उदाहरणं तुमच्यासमोर मी सांगायचा प्रयत्न करतो. पहा, आता हे अल्फा आहे. अल्फाला काय जोडले? मिथिल. अल्फा मिथिल. हे अल्फा मिथिल. अल्फाला जोडले मिथिल, अल्फा मिथिल. आता बघा 1 2 3 सगळे मोजायचे नाही. आता फक्त हे बघा सरळ असलेले 1 2 3. तुम्हाला माहित आहे कार्बन 3 असतील तर वर्ण रूट कुठला येईल? वर्ण रूट नाही. कार्बनची संख्या जर 3 असेल तर आपण कुठला शब्द वापरतो कॉमन नेम सिस्टीममध्ये? प्रोपिओन. आहे का? आणि मग झालं प्रोपिओन आणि मग आयसी ॲसिड. नाव झालं प्रोपिओनिक ॲसिड. अल्फा मिथिल प्रोपिओनिक ॲसिड असं पण ह्याचं नाव येऊ शकतं. एक नाव लिहिलं आपण तिकडं. पहा, आयसोब्युटिरिक ॲसिड हे पण कॉमन नाव आहे आणि ह्याला पण आपण कॉमन नाव ज्या ठिकाणी आपण अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, इटा अशा प्रकारच्या ग्रीक अल्फाबेटचा वापर केलेला आहे. मग ते नाव कसं? तर असं. अजून एक बघा, तुम्हाला कळण्यासाठी काही उदाहरणं आपण घेऊ फक्त. ठीक आहे? माहीत राहावं आपल्याला याच्यासाठी सांगतोय. आता परत द्या. आता हा कोण आहे? फंक्शनल ग्रुप. तुम्हाला माहित आहे फंक्शनल ग्रुपला लागून असलेला कार्बन म्हणजे कोणता कार्बन? अल्फा कार्बन. अरे बाबानो, फंक्शनल ग्रुपला लागून असलेला जो कार्बन आहे त्याला अल्फा म्हणा. चला, हे COOH आहे. हे अल्फा लागून असलेला. मग बीटा, मग गॅमा. हा चला, बीटाला काय? CS3. मग म्हणा बीटाला जोडला CS3. नाव काय? मिथिल. बीटा मिथिल. 1 2 3 4. 4 म्हणजे काय? ब्युटीर. पुन्हा IC आणि ॲसिड. नाव झालं ब्युटेरिक ॲसिड. काय? बीटा मिथिल ब्युटेरिक ॲसिड. बीटा मिथिल ब्युटेरिक ॲसिड. बीटा मिथिल ब्युटेरिक ॲसिड. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला नाव लिहिता येतं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंड्सला नाव देऊ शकतो आणि ही नाव द्यायची कॉमन नेम सिस्टीम आहे ज्या ठिकाणी आपण अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा या सगळ्या शब्दांचा वापर आपण करू शकतो. ठीक आहे? आता 13वा बघा, इथं लिहितो. 13वा एक लिहितो इथं. CS3 CH CS3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O OH. आहे की नाही? आता हे कोण आहे? फंक्शनल ग्रुप. ह्याला लागून असलेला अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा. गॅमाला कोण आहे? CS3. म्हणून गॅमा मिथिल. गॅमा मिथिल 1 2 3 4 5. 5 म्हणजे व्हॅलेर आणि IC ॲसिड, व्हॅलेरिक ॲसिड. गॅमा मिथिल व्हॅलेरिक ॲसिड. अशा प्रकारे सुद्धा ह्या कंपाऊंडला आपल्याला नाव लिहिता येतं. तर हे सगळे कंपाऊंड जे आहेत आपण व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहेत. कळलं का? बघा सर्वांनी. पहा, सर्वांनी लिहून घ्या. लिहून घेतलो व्यवस्थित? ठीक आहे. आता पुढे आपण जाऊ. तर ही आपली अल्फा बीटाची सिस्टीम आहे. त्याप्रमाणे सुद्धा आपण नावं लिहू शकतो. कळलं का? अशा प्रकारे प्रत्येकाला आपण कॉमन नाव लिहू शकतो. कॉमन नाव कसं लिहायचं तर हे कॉमन नाव अशा प्रकारे आपण लिहित असतो. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ओके? अजून 2 घेऊ आणि थांबू आपण. 14वा. समजा CS3 आहे. इथं 2 आहेत समजा. CS3 C डबल बॉन्ड O OH. आता आपण आपली सिस्टीम वापरू ना अल्फा बीटा. हे आहे फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपला लागून असलेला कार्बन अल्फा कार्बन असतो. हा झाला अल्फा, हा झाला बीटा.
इथं अल्फाला 2 जोडलेत ना, म्हणजे हे बघा अल्फा अल्फा 2 सारखे म्हणून डाय कोण CH3 म्हणजे मिथिल, अल्फा अल्फा डाय मिथिल. मोजा कार्बन 1 2 3 फक्त ही मोजा सगळे म्हणून हे मोजायचं फक्त कार्बन 3 म्हणून प्रोपिओन म्हणून प्रोपिओनिक ऍसिड. अल्फा अल्फा डायमिथिल प्रोपिओनिक ऍसिड असं पण त्याला आपण नाव लिहू शकतो. अजून एक उदाहरण आपण घेऊयात आपल्याला कळण्यासाठी. CH3 CH CH3 CH CH3 C डबल बॉन्ड O OH. बघा हे कोण आहे COH आहे. मग ह्याला लागून असलेला कार्बन अल्फा, हे बीटा, हे गॅमा. अल्फाला 1 आहे बीटाला 1 आहे म्हणून अल्फा बीटा डायमिथिल असं लिहूयात आपण. आणि कार्बन किती आहे 4. 4 म्हणजे ब्युटीर आणि मग IC ऍसिड ब्युटेरिक ऍसिड. अशा प्रकारे ह्याला नाव लिहिता येतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला कॉमन नेम सिस्टीमनुसार कार्बॉक्सिलिक ॲसिडला नावं लिहिता येत असतात. या ठिकाणी महत्त्वाचा शब्द एकच आहे. कार्बनची संख्या किती आहे? 1 फार्म 2 ॲसिड 3 प्रोपिओन 4 ब्युटीर 5 हॅलेर. हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासमोर सफिक्स लावा. सफिक्स कुठला लावायचं? IC ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिडसाठी आपण सफिक्स कुठला वापरायचं? IC ॲसिड. अशा प्रकारे या